वेलकम टू आवर चॅनल. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आपण ही सिरीज बनवलेली आहे. परीक्षेच्या अगोदर तुम्हाला काही डॉक्युमेंट्सची आवश्यकता असते आणि त्यामधील डोमिसाइल कम नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी कम डोमिसाइल सर्टिफिकेट, ज्याला आपण मराठीमध्ये राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र असं म्हणतो, यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट्स लागू शकतात. त्या संदर्भातली माहिती सांगण्यासाठी आलोय. हा आपला तिसरा व्हिडिओ आहे आपल्या सिरीज मधील. एक तर स्वतःच्या विद्यार्थ्याचे स्वतःचे लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्याच्यावरती जन्म, त्याचबरोबर जन्म प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण बर्थ सर्टिफिकेट असं म्हणतो, किंवा बोनाफाईड, या सर्व गोष्टीपैकी एक गोष्ट असणं आवश्यक आहे. स्टुडंटचं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. दुसरं जे आहे ते त्याचं आधार कार्ड, त्याचबरोबर त्याच्या वडिलांचे आधार कार्ड, वडिलांचे लिव्हिंग सर्टिफिकेट आणि त्याच्या वडिलांचे आधार कार्ड आणि 2 फोटो, एवढ्या गोष्टी असतील तर तुम्हाला डोमिसाइल नॅशनॅलिटी कम डोमिसाइल सर्टिफिकेट मिळून जाईल. सर्व विद्यार्थी आणि पालकांना ऍडमिशनसाठी नॅशनॅलिटी कम डोमिसाइल सर्टिफिकेट आवश्यक असतं, कारण तो भारताचा नागरिक असला पाहिजे, ही पहिल्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ते नॅशनॅलिटी मधून सिद्ध होतं. डोमिसाइल मधून तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा रिजन मधला बेनिफिट होऊ शकतो, की तुमचा जन्म कुठे झालाय त्यानुसार तुम्हाला तुमच्या रिजनचा फायदा होऊ शकतो, त्याचबरोबर तुमच्या स्टेटचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला सर्वांना नॅशनॅलिटी कम डोमिसाइल सर्टिफिकेट आवश्यक असतं. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांचं शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, त्याला आपण बर्थ सर्टिफिकेट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट, स्टुडंटचे आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, त्याचबरोबर लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा पालकाचं लागेल, त्याचबरोबर पालकाचं आधार कार्ड, त्याचबरोबर 2 फोटो, एवढ्या गोष्टी असतील तर तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट मिळू शकतं. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.